जळगावच्या मुक्ताईनगरचा गुंड कोण याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे। हा प्रश्न आम्ही उपस्थित केलेला नाहीये बरं का। तर मुक्ताईनगरचे दोन दिग्गज नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनीच हा प्रश्न उपस्थित करत या वादाला तोंड फोडलंय। एकमेकांवर टीका करताना खडसे आणि चंद्रकांत पाटील यांनी कुणावर किती कोणकोणते गुन्हे दाखल आहेत, कोण कसा सराईत गुन्हेगार आहे याची यादीच वाचून दाखवली आहे। एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे। एकनाथ खडसेवर किती गुन्हे माहिती तुम्हाला? एकनाथ खडसेवर किती गुन्हे? तेवढे गुन्हे एकनाथ खडसेवर, म्हणजे एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे। दिन 2 रुपये चोरलंय। हा, अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहे। काही गोष्टी फक्त राज्याचे मोठे मोठे पद असल्यामुळे ते समोर आल्या नाही किंवा दडपशाहीमुळे समोर आलेले नाही। पण विषय सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आजही बस स्टेजवर एखाद्या बाईची इज्जत केला 509 सारखा गुन्हा दाखल, त्यांच्यावर 509 समजतो तुम्हाला? अर्थ नाही, TNS कायदा नाही की 100 मोटरसायकलवर 200 गुंड बसून यांनी गावामध्ये रॅली काढली। हे आमच्या मुक्ताईनगर शहराला माहिती आहे। आणि मी सराईत गुन्हेगार असं म्हणताना माझं राजकीय जीवन 45 वर्षाचं आहे। 80 पासून मी राजकारणामध्ये शेतकरी संघाचा चेअरमन वगैरे पासून त्या कालखंडापासून तर आज ताग आहे। तर राजकीय गुन्हे वगळता माझ्यावर साधी NC सुद्धा दाखल नाहीये। बरं, राजकीय सराईत गुन्हेगार कोणाला म्हणतात तर चंद्रकांत पाटलांना म्हणतात। त्यांच्यावर 307 गुन्हे दाखल होते। राजकीय गुन्हे सोडून द्या, पण 307 गुन्हा दाखल होता। नंतर त्यांना तडीपारीची नोटीस तयार होती। ह्यांना म्हणतात सराईत गुन्हेगार।